टाकला नाही तर नमस्कार मंडळी, मी धनराज गाडी कोकणच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत असा. तर मंडळी आज अवतीला म्हणजे ह्याच्या आधी बघला चाल तर पत्रिका जमा करी होता. तर आता नाकडा बिकडा फोडची आहोत म्हणजे पप्पानी आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि आज स्पेशल काहीतरी करणार आहोत म्हणजे त्या जागेत नाही का तर मधाचा घ्या लाकूड जुना म्हणजे 2-4 वर्ष खाला तर थंय असता. तर फोडूचा आहे तो काय पेलो बिलो आणलं तर मस्तपैकी व्हिडिओ होणार आहे. तर व्हिडिओ शेवट टाकत बघा आणि नवीन कोण असतात नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग आधी थोडीशी लाकडं फोडूया आणि मग बघूया आता होता काय फोडू. चला तर मग तर म्हणजे हे बघा पेलो आणलंय कोयती. हे बघा हे पप्पाने नाकडा फोडला नाही. ते 2 मोठे लाकडं होती ना ते ते फोडतात. म्हणजे बघा पालवी बघा किती फुटली आणि पुन्हा होतो तर एवढं कचरो झालो म्हणजे कमी झालं उलट थोडं जमा केलेला पुन्हा एकदा करू काय वरती तेवढं नाही. तर म्हणजे ह्या ना काठीला मावा तर बघूया किती मध गावता. तर चला तर मग पप्पा हाणतात तर बघूया. तर चला तर मग तर म्हणजे ह्या बघा ह्याच्यात हा तर हे बघा हैना ते काठी आहे मास्के ना भुतूर जातात आणि भुतूर हा भुतूर हा मध बघूया. तर ही ना मास्के डोक्या बिकार असे ना जास्त घुमघुमतात त्यामुळे डोक्यावर असा लावल्याने सावकाश फुल शिल्ट घालू भावता बाहेर येले फुल शिल्ट नाही ना नाही जास्त मास्की या तिथे जास्त आला मास्के आता कमी वाटतं ह्या माझाचा सगळा पेलो खाली ना थांबा खाली ह्या पुऱ्या ह्या केल्या इतका सावकाश मास्के आता कमी वाटतं. भुतूर असतं ह्या पुरा टाकून ठेवला होता. ती अंडी होता वाटतं. एवढे मध्येच भागा ह्यो मधाचा भाग सगळं हेच वाटत नाही पेलो पुन्हा काय आहे ना इथं काय मध्ये जाणार पूर्ण मधाचा भुतूर ढाकून ठेवू आता काय ते अंडी आता ते नंतर ठेवचे बरं तर म्हणजे हे बघा किती गावलाय बघ अजून तर आपण जरासा हा मी जरा लांबच जातो. तर म्हणजे मी जरा लांब येलो म्हणजे मी का डोक्याक बिळ्याक लावलंय नाही ना तर आता जरा मुंगळ्यानून जरासा चावतात जास्त ना जरासा चावतात. बघूया आता किती गावतात. आता पप्पाचं ह्या करतात तर बघूया किती गावला आता. पाठीमागे सगळे मास्क आहोत. याचाच घराकडे हा नाही राहणार पेल्यात
केल्यात नाही राहू त्याला. हे पिळून झालंय ना. ते पिट्टू हा किती मास्की डसली बघ. हे ती काय हातात बारीकचा हा काढा आता. छी. अंडी बघा किती. ती तशी ठेवू होईन आता ढाकून. ती परत ठेवची आहेत. त्या साईडनं बघा येतं का. नाही फसून येतं करू का. खाऊन टाकला नाही तर हातात तसा ते सांगते काय त्याच्यात हा ना अजून. आता तो पण खावा तो आता पूर्ण पिटू वाहतो. चांगलाच मस्तपैकी गावला. सगळं ठेवा काय येत आता ना पुन्हा होता तसा जरा जोडून ठेवतील मग पुन्हा तसा बांधतात ह्या करतात एकटे करतात ते कारण त्याच्यात अंडी आहेत ना. तर हीच मजा असता गावा. बघा जोडतात कसं. म्हणजे या बघा एकटे केल्याने म्हणजे असा नंतर ते आपोआप जोडतले ह्यानी. आता पूर्ण मध पेलो पण गावला मोठं पेलो. त्याला तर नाकडा फोडूची आहेत ती फोडूया. तर म्हणजे तो ना फडक्यात टाकून ना असं या गाळू गोयो म्हणजे ह्या बी असला ना तू काय बारीक सारीक तरी हो ह्यो आपल्या कसं चालतात तो काय नाही किसपट आहे तर पिठो आहे तर मास्के पण असतात काय काय वेळा तू आता गाळू होय हे कसे आपण बघून या करता. हो का मस्त लागतं एकदम. बघा आता बरं मस्त गेलो बघा. अजून आपण एवढं नाही खायचं आहे मी जास्त पण खाऊचो नसतं एकदम. तर म्हणजे आता झाला आता एका जरा या लावून ठेवता म्हणजे जरा मजबूत राहात मग ते आपोआप स्वतःहूनच करतात म्हणजे फिट करून घेतात सगळ्या बाजून. तर अंडी आहेत ना तू आता पुन्हा आता ते तयार करणार मग. पक्षी ते खाऊन टाकतो. तर मंडई आता थोडं जरा नाकडा फोडूया थोडीशी हत 2-4 मोठी तर ती फोडूया. तर म्हणजे आता 2-4 नाकडा फोडूया.
तर म्हणजे नाकड तोडताना हे बघा ही लाईन आहे ना अशी ही ह्या लाईनीवरनं सपोर्ट देतात म्हणजे फटकन तुटता हे बघा. नाही तर ना हे बघा याची ना अशी भेगा गेली असतात तशी मधोमध असणारी ना त्याच्यावर मारत जायची अशी मग बरोबर तुटत जातले. आता त्यासाठी पण असतली काय काय ही बघा अशी आणा भेगा तर थंय मारीत जायची. चला तर फोडूया. तर म्हणजे हे बघा एका ना पूर्ण अशी भेग गेली हा तरी तुटला नाही. म्हणजे आता ना आता पाठच्या अटी घ्या म्हणजे पाठच्या अटी पूर्ण फुटला नाही. हे बघा ह्या ना या साईडनं असं इलं नाही याचं आहे ना एवढंच होता. आता मेन आता फळ फोडू काय तर फोडून टाकूया पूर्ण शाप करून टाकूया. तर म्हणजे ह्याका ना पिळाचं लाकूड म्हणतात. म्हणजे हा बघा हायना जरी मारला ना तरी हायना असं म्हणजे असा भेग होणार ना. हायना जरी मारला ना हायना दिसता या पण हे भेग बसणार नाही कारण ह्या एवढा रुंद आहे ना त्याच्यामुळे ना भेग बसणार नाही. तर ह्या मग ठेवूया. ते पप्पा फोडते त्याला लय जोर लावायचा लागता उगाच. तरी बघा एवढी नाकडं म्हणजे आधी थोडी पप्पाने फोडले नव्हती तर मी थोडीशीच फोडलं. तर आता तकडे जरा जाऊया. तकडे आता काय आता बघूया. तर म्हणजे मस्तपैकी ना वारं सुटतं आहे बघा भारी वाटतं. संध्याकाळचा सूर्य मस्तपैकी गेलो. तर म्हणजे गेल्या वेळेच्या व्हिडिओत ना मी ते बोललेलं आहे चिकविण्याचा झाडा चिकू मस्तपैकी मॉप धरलेले. आता केल्याने काय करायचं तर दाखवत आहे. चला तर मग नाही बघा हे चिकविण्याचं झाड आमचा वर ना पूर्ण ना असे चिकवी म्हणजे एवढेच होते बारके चिकवीन. हा बघा केवढी ते मॉप होते भरभर. आता कायच नाही आता. हे बघा चिकू बघा हे केल्याने काय बघा केल्याने. हे बघा हे बघा हे बघा बारके 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 ह्या केल्याने. हा बघा बाई हे बघा हे ह्या तानियाचा काम हा. हे बघा म्हणजे बघ या ना जरासं चिकू खाऊन ठेवणार. तर हे बघा काहीतरी ना रानटी घोसबीस ना काहीतरी घोसबीस आहे काहीतरी खणून गेली हा. पण ते फळासारखा काहीतरी होता. तर बघा एवढं म्हणजे ह्याच्यापेक्षा बारके बारके चिकू होते ना ते खाऊन टाकल्याने आणि नाही ते पाडून टाकल्याने बारकेसारखे. हे बघा जरा जरा ना वरच्यावर खाल्ल्यागत केल्याने मॉप होते. पेरवी नाकडे पण ती धरत नाही म्हणजे धरता पण केडलीच ठेवत नाही. आमच्या घर ना तकडे लांब त्यासाठी तर त्याच्यामुळे ना आई येतात सगळा साप. तर आता ही अजून मॉप नाकडा फोडूची होत म्हणजे आता कामच ता. तर म्हणजे आता काय जराशीच नाकडा फोडला म्हणजे अजूनही हे बघा ही ना अशी काढून ठेवलेला सेपरेट म्हणजे ही सुटली. तर ही अजून मॉप फोडूची होत. ही पप्पाने थोडीशी फोडल्याने थोडीशी मी फोडलं थोडीशी. आता ही ना असं डायरेक्ट नाही करणार जरा ती उन्हात ना जशी सुकूक ठेवणार चांगली म्हणजे वाळवी असली ना तर ती मारण जाता नाही तर बाजूक तरी होता. आणि वाळवीचा एक सांगू मस्तपैकी हे बघा हे मुंगळ्यांचा आहे तुटला. आता हा बघा होया हे काळे मुंगळे असतात ना हे बघा हे काळे मुंगळे असतात ना ते ना वाळवी खातात. म्हणजे आमच्या कंपनीत 4-5 जागे राहत असे.
काळे मुंगळे म्हणतात ना, पण हे जरा रानटीसारखे आहेत, म्हणजे घरात सुळसुळे असतात ना तसले नाही, ते वेगळे जरा मोठे होते. भुतूर बघा कसा बनवलेला. तर हे वाळवी खातात, म्हणजे आम्ही नाकडा बिकडा फोडला ना वाळवी असली ना तर हे नुसते घेऊन जायत असतात, म्हणजे बारके बारके वाळवी ना तर घेऊन जायत असतात. आणि पक्षी पण असतात त्या टायमा, म्हणजे मोठं रोटं गावलं ना ह्याच्यात नाकडात फोडलेल्या तर ते पण खातात. तर मस्तपैकी मध खालं आहे. आणि आता मग जास्त मध खाल्लं ना लोक म्हणतात अजून काय आम्ही काय खाऊन बघणार नाही. तर जास्त मध खाल्लं ना की झोप चांगली येतात, म्हणजे झोपच येत राहता, लकणी येल्यासारखे वाटता. तर तुमच्या जाई असं मत काढलास की नक्कीच कमेंट करा. तर म्हणजे आता हा जरा बसलाय, म्हणजे वारं बिरं मस्त येत आहे बघा. संध्याकाळचं आहे ना वारं मस्त येतं. तर तेवढं आमच्या घराकडे एवढं येत नाही ना. असं समोर डोंगर आहे, म्हणजे ह्यासाठी एक नदी आहे, असं अशी नदी आहे आणि असं मधीत ना व्हाळा. तर असं वारं मस्तपैकी येतं. तर अजून लाईक नाही करायचं लाईक करा. तर म्हणजे मस्तपैकी मध खाला आणि थोडासा नंतर नाकळा पण फोडला आहे. तर बाकी व्हिडिओ कसं आवडलं तर नक्कीच सांगा. आणि तुम्ही असं मध बी फोडून खाला असं सांगा, म्हणजे आमच्या पप्पांना असे करून ठेवतात आणि दरवर्षी तरी 3-4 वर्ष मी खात आहे मस्तपैकी. तर आता थोड्या दिवसांना हनुमान जयंती पण आहे, बघूया व्हिडिओ जमलं तर करीन. बाकी नवीन कोण असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, तर शेअर करा विसरा नको. आणि आपले 700 सबस्क्रायबर होतील, तर नवीन कोण असेल नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला तर मग